सुरुवातीला बातमी आहे ट्रम्प यांनी कसं घुमजाव केलं त्याबाबतची। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत केलेल्या विधानावर डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केलाय। भारत पाकिस्तानमध्ये मी मध्यस्थी केली नाही, पण त्यांच्यामधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असं विधान ट्रम्प यांनी केलंय। I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that. And I think they're on the way. You know, they have been fighting for about 1,000 years, in all fairness. So I said, you know, I could settle that up. तर अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधलाय। ट्रम्पना प्रत्येक गोष्टीचं श्रेय घ्यायची सवय आहे। जे काही घडतं ते केवळ माझ्यामुळेच असा त्यांचा दावा असतो आणि आता भारत पाकिस्तान युद्धबंदीचं श्रेय सुद्धा घेण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केलाय असं म्हणत रुबिन यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधलाय। Now, that's different from what Donald Trump said. Donald Trump likes to claim credit for everything. If you ask Donald Trump, he single-handedly won the World Cup. He invented the internet. He cured cancer. The fact of the matter is, Indians should be more like Americans in this regard and not take Donald Trump literally. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या संघर्षामध्ये अनेकदा अणुयुद्धाच्या धमक्या पाकिस्तानकडून देण्यात आल्यात। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी प्रश्न उपस्थित केलाय की पाकिस्तान सारख्या बेजबाबदार आणि असंस्कृत देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पाकिस्तानकडून अण्वस्त्र नियंत्रणाचे अधिकार काढून घेण्याची वेळ आली आहे असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। श्रीनगर की धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूं कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं। मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए। मैं ये कहना चाहूंगा और साफ तौर पर कहना चाहूंगा। तर IAEAनं यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं राजनाथ सिंग म्हणतात। भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर आरोप केलेत। पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतायत असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असंही त्यांनी म्हटलंय। पाश्चात्य देश आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत असंही सार्गो म्हणाले। बघा काय म्हणतात रशियाचे परराष्ट्र मंत्री, पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतायत। पाश्चात्य देश भारताचा वापर चीनच्या विरोधात करू इच्छितात। पाश्चात्य देश हे आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत असे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेत। तर इकडे पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आमिर नजीर वाणीनं ठार होण्याआधी बहिणीला व्हिडिओ कॉल केला होता। हा व्हिडिओ कॉल आता समोर आलाय। कुटुंबानं दहशतवादी आमिर नजीर वाणीला शरण येण्यास सांगितलं होतं, पण कुटुंबाचं न ऐकता त्यानं सैन्यावर गोळीबार केला। तर ठार होण्याच्या काही मिनिटाआधी त्यांना हा व्हिडिओ कॉल बहिणीला केला होता। यानंतर बातम्या बघणार आहोत वॉर 50। पंजाबच्या तरनतारण सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आलाय। बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई केली। पाकिस्तानी ड्रोन पंजाब पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय।
बहिणीचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेण्यात आलाय. दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यामध्ये भारत म्यानमार सीमेजवळ 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. आसाम रायफल्सच्या तुकडी आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या कारवाईत किमान 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्य दलानं दिली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केलाय. भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा वॉटर स्ट्राईक केलाय. भारतानं बागलिहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारा पाणीपुरवठा बंद केलाय. यामुळे पाकिस्तानमधील चिनाब नदीची पातळी एका महिन्यातील विक्रमी नीचांकी पातळीवर गेली, जी पुढील काही दिवस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. सिंधू पाणी करार स्थगितच राहणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलंय. तसंच पाकिस्तानशी चर्चा आता केवळ दहशतवादावरच होईल असंही जयशंकर म्हणाले. पाकिस्ताननं भारताला दिलेल्या अणुबॉम्बच्या पोकळ धमकीवरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. पाकिस्तानची अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली घेतली पाहिजे अशी मागणी राजनाथ सिंग यांनी संपूर्ण जगाकडे केली आहे. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची अमित शहांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. नवी दिल्लीतल्या एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये जखमी सैनिकांवर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. 18 मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरीमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यताही वर्तवली, तर किमान आणि कमाल तापमान 25 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला. 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणासह महाराष्ट्रात दाखल होईल. गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्याचबरोबर शहरी भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हिंगोलीतील माळहिवरा, माळशेलू, खंडाळा आणि भांडेगाव, जयपूर या परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय. पाऊण तास झालेल्या पावसानं रस्त्यावर आणि शेतात पाणी साचलं. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. मात्र हळद उत्पादकांची धावपळ उडाली होती. वाशिमच्या मानोरामध्ये शेतकऱ्याचा शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृषी बाजार समितीकडून शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र व्यापाऱ्याचा माल ओट्यावर ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर ठेवावा लागला. वाशिममधल्या मानोरा शहरासह बेलोरा, विठोली परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडलाय. या पावसामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार आहे. खरीप हंगाम जवळ येत असतानाच या पावसामुळे जमिनीत ओलावा तयार होण्यास मदत झाली आहे. नांगरणी आणि कुळवाच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झालाय. अवकाळीमुळे कांदा आणि संत्रा बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाणमधील शेतातील टॉवर कोसळला. यासोबतच उन्हाळा हंगामात असलेल्या भुईमुग पिकालाही मोठा फटका बसलेला आहे. अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा मोठा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना बसलाय. अचानक आलेल्या अवकाळी पावसानं कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल शेतमाल भिजला.
यात एक ब्रेकिंग न्यूज येते. वसई विरार परिसरातील 41 बेकायदेशीर इमारतींप्रकरणी ईडी 13 ठिकाणी छापेमारी ईडीनं केलेली आहे. या कारवाईत 9 कोटींची रोकड आणि 32 कोटींचे हिरेजडित दागिन्यांसह सोनं आणि चांदी जप्त केली. या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. 2006 मध्ये सीताराम गुप्तानं अग्रवाल वसंत नगरी परिसरातील शासकीय आणि खासगी मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करत बांधकाम केलं होतं. ईडीच्या छापेमारीमध्ये हे मोठं घबाड हाती लागलेलं आहे. 13 ठिकाणी वसई विरारमध्ये ईडीने छापेमारी केली. त्यात 41 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. इथं बातम्या 100 झटपट. चिंचघर गावातील भैरवनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहण सोहळा पार पडणार आहे. 22 मे ते 24 मे या दरम्यान हा सोहळा आयोजित करण्यात आलाय. या प्रसंगी मिरवणूक, पालखी नृत्य, महिलांचं भजन, कीर्तन असे अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेत. कोकणातील एक जागृत देवस्थान म्हणून रत्नागिरीच्या चिंचघर गावातील भैरवनाथाचं मंदिर प्रसिद्ध आहे. सांगलीच्या तासगाव गव्हाण गावामध्ये बैलगाडी शर्यतीत 2 बैलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. बैलगाडीवरील ताबा सुटून गाडी तलावात गेली होती. गव्हाण गावात यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. तलावात गाडी गेल्यानंतर बैलांच्या गळ्यातील सापट्या आणि कासऱ्याचा बैलांना फास लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सांगलीच्या आमळापुरामध्ये स्पायडरमॅन सारखा चटाचट भिंतीवर चढणारा बेडूक आढळलाय. या बेडकाला झाड बेडूक असंही म्हणतात. त्याचा रंग पांढरा आहे. जास्त पाऊस झाल्यानंतर तो बाहेर पडतो. कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी हा बेडूक दिसतो. राज्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. सध्या कांदा क्विंटल मागे 800 ते 1700 रुपयांपर्यंत विकला जातोय. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्यानं बाजारपेठेत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र देशातल्या तणावामुळे निर्यातीत मोठी घट झाली आणि दर स्थिर होण्याऐवजी आणखी घसरलेत. तृतीयपंथी समाजसेवा संस्थेनं राहाता तालुक्यातील चितळीमध्ये शेळी पालन प्रकल्प सुरू केलाय. तृतीयपंथीयांकडून चालवण्यात येणारा हा राज्यातील पहिला शेळी पालन प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली. मुंबईला 6वा सहपोलीस आयुक्त मिळणार आहेत. सहपोलीस आयुक्त गुप्तवार्ता पदाची लवकरच निर्मिती होण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यानंतर राज्य सरकारचा हा मोठा निर्णय आहे. सहपोलीस आयुक्त गुप्तवार्ता स्लीपर सेलवर लक्ष ठेवणार आहेत. एसी लोकल फर्स्ट क्लासमध्ये फुकट्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. रेल्वे पास तिकीट न काढताच रेल्वे कर्मचारी एसी आणि फर्स्ट क्लासमधून प्रवास करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. यावेळी प्रवाशांनी जाब विचारल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पासची तपासणीही केली. यांच्याकडनं तुम्ही पावती का नाही पाडतात? कम डाऊन नाही हो, हे चुकीचं आहे ना. आम्ही पैसे भरायचे, मी काउंट बरं मग त्यांना आहे ना त्यांच्या खिशामध्ये NRMUचं कार्ड आहे. त्यांचं चेक केलं का? नाही त्यांना पुढे काय घेऊन जातात? पावती का नाही पाडत? त्यांची पावती दिलेले आहेत. याला काय अर्थ आहे? येणार आम्ही 5-5 पट पैसे द्यायचे, वरून तुमची दादागिरी सहन करायची. यांच्याकडनं तुम्ही पावती का नाही पाडतात? एकजुटीनं कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण उंची वाढीचा प्रयत्न हाणून पाडू अशी भूमिका सर्वपक्षीय नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आली आहे. शिरोळा तालुक्यात सर्वपक्षीय बैठक पार पडली. अंकलीत 18 मे रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार केंद्र सरकारकडे मागणी करत आहे. घरदाराच्या बाबतीत असेल म्हणून सर्व तालुक्यातील मेन सगळे लोक तिथे येऊन आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारला जागर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. मध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कोर्ट कॅन्टीनच्या जेवणात रबर आढळलाय. विद्यार्थ्यानं राईस आणि नूडल्स मागवले असता त्यामध्ये रबर आढळल्याचा आरोप केलाय.
चारधाम यात्रेकरूंच्या संख्येत 26% घट झाली आहे. 30 एप्रिलपासून यात्रा सुरू झाल्यापासून सुमारे 2.9 लाख भाविकांनी चारधामचं दर्शन घेतलंय, जे गेल्या वर्षी 2024 मध्ये याच कालावधीत आलेल्या 3.9 लाख भाविकांपेक्षा जवळपास 1 लाखांना कमी आहे. भारतीय सिनेमाचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांच्यावर आता बायोपिक येणार आहे. राजकुमार हिरानी या बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेता आमिर खान या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ऑक्टोबर 2025 पासून या बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केलाय. बिहारमधील कार्यक्रमात मोदींचा एकेरी उल्लेख केला. जनतेच्या आणि आमच्या दबावामुळे जातीय जनगणनेचा निर्णय घेतल्याचा राहुल गांधी यांनी म्हटलंय. शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवरील मोर्चातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय. मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन गुन्हे मागे घेण्यात आलेत. प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले. या प्रकरणी परिवहन विभागानं जिल्हानिहाय कारवायांची माहिती मागवली होती. तसंच पोलिसांनी 118 जणांना ताब्यात घेतलं होतं. भाजप खासदार नारायण राणेंना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. राणेंना सरन्यायाधीशांनी 30 वर्षांपूर्वीच्या खटल्यात महत्त्वाचे निर्देश दिलेत. नारायण राणे हे महसूल मंत्री असताना वनविभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राणेंनी घेतलेला हा निर्णय रद्द केलाय. वसई विरारमध्ये अवैध निर्माणाप्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केली. एकूण 32 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. लातूरमध्ये वसतिगृहात विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला. सह्याद्री बॉईज हॉस्टेल या ठिकाणी या विद्यार्थ्याला बेल्टनं अमानुष मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलिसांनी हनुमंत जाधव या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय. मात्र मारहाण करण्यामागचं नेमकं कारण काय याचा तपास सध्या सुरू आहे. नवी मुंबईमध्ये 15 दिवसांसाठी ड्रोन बंदीचे आदेश देण्यात आलेत. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीनं नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली. या काळात ड्रोन उडवल्यास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंनी कडक कारवाईचे आदेश दिले.